नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे TIT परीक्षा 2025 बद्दल आलेले एक प्रसिद्धी निवेदन। ते निवेदन कोणत्या चलात आपण सुरुवात करूया व्हिडिओला। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TIT परीक्षा 2025 प्रसिद्धी निवेदन। महाराष्ट्र शासनाच्या पत्र क्रमांक संख्या 2025 प्रसिद्धी क्रमांक 92 TNT 1 दिनांक 28/2/2025 व माननीय आयुक्त शिक्षण यांची जाहिरात क्रमांक आस्थापन क्रमांक 106 टेट 3 वेप 2025 ते 1191 दिनांक 19/3/2025 रोजीच्या पत्रान्वये तसेच सदर परीक्षा शासन निर्णय सामान्य प्रशिक्षण प्राणीनम 1222 प्रसिद्धी क्रमांक 54 का 13 दिनांक 21 नोव्हेंबर 2022 नुसार शासनाने नेमलेल्या IBPS या संस्थेमार्फत शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TIT परीक्षा 2025चं आयोजन ऑनलाईन पद्धतीने दिनांक 27/5/2025 ते 30/5/2025 व दिनांक 2/6/25 ते 5/6/25 या कालावधीत राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये एकूण 60 परीक्षा केंद्रावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 8 दिवसांमध्ये प्रतिदिन 3 सत्रात करण्यात आले होते। सदर परीक्षेस एकूण 2,28,808 विद्यार्थी किंवा परीक्षार्थी उमेदवारांनी नोंदणी केली होती। त्यापैकी परीक्षास एकूण 2,11,308 प्रविष्ट झाले होते। सदर परीक्षेचा निकाल दिनांक 18/8/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आला असून सदर परीक्षेस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांनी गुणपत्रक म्हणजे स्कोअर कार्ड दिनांक 31/8/2025 पर्यंत डाउनलोड करून घेण्याबाबत सूचित करण्यात आले होते। तथापि विद्यार्थी किंवा उमेदवारांच्या मागणीनुसार सदर गुणपत्रक म्हणजे स्कोअर कार्ड डाउनलोड करून घेण्यासाठी राष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscpune.in या संकेतस्थळावर मंगळवार दिनांक 30/9/2000 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे। याची सर्व विद्यार्थी किंवा उमेदवारांनी नोंद घ्यावी। उमेदवारांनी विहित मुदतीत त्यांचे गुणपत्रक म्हणजे स्कोअर कार्ड डाउनलोड करून न घेतल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थी किंवा उमेदवाराची राहील। त्यानंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंतीचा विचार केला जाणार नाही असे अनुरोध आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 4 यांनी स्पष्ट केले आहे। तर ही होती शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIT परीक्षा 2025 बद्दल आलेले एक नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।